नमस्ते, मी स्नेहल करपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना घरगुती LPG गॅसच्या सुरळीत, पारदर्शक आणि नियंत्रित पुरवठा व्हावा, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व LPG वितरक व गॅस एजन्सी धारकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार सर्व गॅस एजन्सीजनी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर फक्त होम डिलिव्हरी पद्धतीने करावा. ग्राहकांना गोडाऊन किंवा एजन्सीजवरून थेट सिलेंडर वितरण करू नये. तसेच सिंगल गॅस सिलेंडर कनेक्शन धारकांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गॅस सिलेंडरचे वितरण फक्त ऑनलाईन बुकिंग केलेल्या व नोंदणीकृत ग्राहकांनाच करण्यात यावे. अनधिकृत ग्राहकांना किंवा नियमबाह्य पद्धतीने सिलेंडर वितरण करू नये. कोणत्याही ग्राहकाला अनावश्यक साठा करण्यासाठी एकापेक्षा जास्त सिलेंडर देणे टाळावे आणि शासनाच्या नियमांनुसारच वितरण करावे असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. वितरण प्रक्रिया पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक डिलिव्हरीची योग्य नोंद रजिस्टर किंवा ऑनलाईन प्रणालीमध्ये ठेवणे बंधनकारक राहणार आहे. तसेच नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये यासाठी गॅस वितरकांनाही ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील या भागांमध्ये पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा होत आहे. त्या ग्राहकांना सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत LPG सिलेंडरचा पुरवठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक गॅस एजन्सीच्या बाहेर कोणत्या बुकिंग तारखेपर्यंत गॅस सिलेंडरची डिलिव्हरी होणार आहे याची माहिती देणारे फलक लावणे बंधनकारक राहील. गॅस एजन्सी कार्यालय पूर्ण वेळ सुरू ठेवावे आणि नागरिकांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून द्यावेत असेही प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान कृत्रिम टंचाई निर्माण करणे, साठेबाजी करणे किंवा जादा दराने गॅस विक्री करणे तसेच शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित वितरकांवर द्रवरूप पेट्रोलियम गॅस व आदेश 2000 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिला. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.